आयुषच्या पप्पांनी आणली ताजी मटकी, बनवली झणझणीत मटकीची भाजी. मंडळी, आता पण मस्त मटकीची भाजी, कारण की आताच आयुषच्या पप्पाने मटकी आणली आणि दूधही आणलं, तर चहा पण ठेवतो. एकाकडे मटकीची भाजी करतो. मस्त कांदा गिंदा कापला, बारीक कांदा मस्त फोडणीत टाकून दिला, जिरं टाकलं, आता टाकतो लसूण आणि आता मस्त लसणातला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतो. तर जास्त भांडे नसल्याच्यानं काय केलं, मी याच्यातून भात टाकला होता, याच्यातला भात दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला आणि याच्यातच लगेच फोडणी देऊन दिली. आता लसूण तर मस्त भाजल्या चालला आपला. एका इकडे दूध पण गरम झालं, दुधाले पाणी होते आणि की आपल्या भाजीला पाणी होते, मटकीच्या भाजीला, त्यासाठी पाणी घेतलं. सगळ्यात अगोदर मी गॅसचा पावर कमी करून घेतो, म्हणजे एका इकडे मी चहा ठेवल्या जाते. चहासाठी आपलं दूध आणि पाणी तयार आहे, पावर फक्त चहाचा वाढवला म्हणजे एका इकडे चहा होती, एका इकडे मटकीची भाजी होते. कांदा आणि लसूण मस्त परतला गेला. आता टाकतो मस्त कोरडे मसाले. सगळ्यात अगोदर गरम मसाला टाकून घेतला, मिरची पावडर देतो म्हणजे पाहू की मग झटका नाही होत ना, म्हणून झटकान टाकलं. आता याला खळखळ उकळी येऊन घेतो. ते आपली मस्त तयार आहे मटकीच्या भाजीसाठी. कोथिंबीर घेतली, आता उन्हाळा असल्याच्यानं मी कोथिंबीर मस्त लगे कागदात बांधून ठेवली, म्हणजे न्यूजपेपरमध्ये. आता 2 दिवस झाले, कोथिंबीर चांगलीच आहे. आणि त्याकडे चहा पण शिजला. मटकी मस्त 2 पाण्याने धुवून घेतली, कारण की 2 दिवसाची असते भिजू टाकलेली मोडी यासाठी, तर याचा थोडासा वास येते. 2 पाण्याने चकचक धुवून घेतली, तरी फ्रेश झाली मस्त. आता टाकून देऊ फोडणीतली मटकी, परतून घेतो. आता झाकण ठेवून घेतो 2 मिनिटं. चहा पण शिजला, कारण की आयुषच्या पप्पाला कामावर जावं लागते. थोडासा उशीर झाला, कारण की भाजीचा मोठा प्रॉब्लेम राहते. स्वयंपाक एकापर्यंत सकाळपासून होईल आहे. चहा पण झाला, त्याला चहा देऊन देतो, तोपर्यंत एकाकडे भाजी शिजते. आता नवीन रूम असल्याच्यानं आमच्याजवळ काही जास्त साहित्य नाही आहे, पकड पण नाही आहे. हे आयुषची बनायला आहे, तर त्याच्या बनायलाच आता मी स्पेशली हे पातेलं पकडासाठी त्याची बनायला मी आता त्याला काही वापरायला देत नाही. आता हे गरम गरम असं काही पकडासाठीच तयार आहे. तर चला, आयुषच्या पप्पासाठी चहा पण तयार आहे. आता मटकीला काय करतो मी, थोडंसं पाणी करतो, कारण की मटकी थोडीशी शिजवा लागते. पाणी आटलं मटकीतलं. फक्त मटकीले शिजव्यासाठी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं शिजून घ्यायचे, त्यासाठी अंगापुरतं पाणी केलं. आता झाकण ठेवतो, कारण की डब्यावर मटकी द्यायला लागते, तर जास्त काही रस्सा करा नाही लागत. पावर वाढून घेऊ. गॅस केला बंद. तयार आहे आपली मस्त मटकीची भाजी, पाहू शकता. तर चला, आयुषचे पप्पा चालले आता कामावर, डबा गिबा झाला तयार. तर मंडळी, मस्त लगे मटकीची भाजी झाली. आता आंघोळ गिंगोळ झाली. आमचा आरुष तिकडे राग भरेला आहे. तर आता कपडे घेतो मी धुवून. सगळ्यात अगोदर कपडे गिपडे धुवून घेतले. आयुषचा मेकअप चालू आहे. झाला का रे? आता चाललो आम्ही परीच्या घरी, कारण की आमचं कसं नवीन रूम असल्याच्यानं आम्हाला काही इथं गमत नाही, तर आम्ही परीच्या घरी जात असतो. आमचे काम आवरले, आता 11:30 झाले. काम आवरली की आम्ही परीच्या घरी जातो. चल यार, का निघाली काय? मी करणं तू मेकअप, त्याला वाटलं निघालीस काय. चल जेवण करत मी काही याच्यात गंमत गंमत करत असतो आणि आवडलं का रे? तर चला मंडळी, आता दरवाजा घेतो लावून, कारण की आम्ही निघतो परीच्या घरी, पण कुलूपच भरली, कुलूप अंदरच राहिलं. हा चालता चालते, लय ऊन तपू राहिलं. तुला पाहिजे का?
चला आलो आम्ही परीच्या घरी. सकाळी एवढी आम्ही फिरू का तुला तू फिरवशील आणि तुम्ही मला फिरवा मी अति असं तर चला आता चालली मी आमच्या रूमवर परीच्या घरी. आतापर्यंत बसली. आयुष आणि आरुष तर खालीच खेळून राहिले. झालं का रे? हा चल आवर लवकर. चल चल रे आशू आरू चल. लय दुपारपासून बसला ना झोपाय काढले. हा चल चप्पल. अरे ते गाडी ठेवली का? ठेवली. हे अंदर ठेव ना मग. ये बाबू मग कोण काढली? चल ठेव. बरं आपल्यासोबत कोणते येऊ राहिलं का? आयुषनं आता मस्त कुलूप उघडलं. कुलूप इथंसाठी निघू आपण. चला बरे निघ रे. अंधार रे. आरामशीर आरामशीर. कुलूप राहू दे तसंच. कुलूप पडील ना. जातो बदल ते आहे दूर. तिसऱ्या मजल्यावर जावं लागते. जीवार येते. आता दोघं भावाचे भांडणं चालू आहेत. तो म्हणते मी कुलूप उघडतो. आशू थांब थांब. त्या बाहेरचं उघडलं ना ते. गोटे नको मार. मारू नको. देठून दे. घरी येता बरोबर झाली याचे भांडण सुरू. चला आता पप्पा येतील रे. चल संध्याकाळ झाली. संध्याकाळचे 5:30 वाजले. 6 वाजेपर्यंत आयुषचे पप्पा घरी येतात. तर आता काहीतरी मी त्याच्यासाठी स्वयंपाक भाजी बनवून घेतो. टेन्शन नाही काय है ना रे आशू? काय करून राहिला तू? संध्याकाळचा टाइम झाला. लेकरं मस्त खेळून राहिले. आयुष आरुष आणि त्याला मस्त मातीच खेळायला आवडते. हे पाय तिघ जण खेळून राहिले. मस्त बॅट बॉल खेळतात लेकरं. तिकडे पण मस्त बॅट बॉल खेळतात. क्रिकेट खेळतात तिकडे. मोठे मोठे लेकरं आहेत. इकडे लहान लहान लेकरं खेळतात. 7 वाजत आले आता. आयुषचे पप्पा घरी येतील. मी त्याची वाटच पाहू राहिली. पण अजून काही आले नाही. पण रोज लवकर येतात. 6-6:30 वाजेपर्यंत येतात. आता 7 वाजले अजून पण आले नाही. तरी मी एक वेळ त्याला फोन करून पाहतो. तरी वाट पाहतो त्याची कधी येतात कधी नाही. तर मंडळी चला. आयुषचे पप्पा पण आता कामावरून आले. त्याच्यासाठी चहा केला. इकडे स्वयंपाक भाजी केली. तर चला मंडळी बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.